संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर काल जे फोटो व्हायरल त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे। धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला आहे, मात्र त्याला देखील आता वैद्यकीय कारण असल्याचं धनंजय मुंडेने स्वतः ट्विटमध्ये म्हटलं आहे। खासदार प्रणिती शिंदे आपल्यासोबत आहेत, त्यांनी राजीनामा दिला आहे खरं धनंजय मुंडेंनी, पण म्हणतात की वैद्यकीय कारणासाठी आम्ही राजीनामा दिला आहे। कसं बघताय या सगळ्या संपूर्ण प्रकार? नाही, हा अतिशय एक निगरगटपणा आहे। वैद्यकीय कारणामुळे मी राजीनामा देतोय असं स्टेटमेंट येणं ह्याच्यावरून कळतं की जी नैतिक जबाबदारी आहे ते ॲक्सेप्ट करा तयार नाही। हे जग जाहीर आहे की तो व्हिडिओ कोणाच्या सांगण्यावरनं काढण्यात आला, तो व्हिडिओ कोणाला दाखवण्यात आला, आपल्याला दिसतंय की ते दाखवतायत कोणाला तरी, कोणाचे ऑर्डर्स होते, तो माणूस नेमका कोणाचा होता, आणि त्याला ऑलमोस्ट आता तीन महिने होत आहेत आणि आता तुम्ही राजीनामा देताय आणि ते पण वैद्यकीय कारण सांगताय, म्हणजे नेमकं चाललंय काय? आणि राजीनामा हा फक्त फार्स आहे। मी तुम्हाला लिहून देते 6 महिन्यानंतर म्हणणार आहेत की ह्यांना काही निष्पन्न झालं नाही, परत रिइन्स्टेट करतील कॅबिनेट। आम्हाला तसं नको आहे। ह्यांचं नाव आरोपी म्हणून आलं पाहिजे, कारण का हे पहिलं प्रकरण नाही, हे पहिलं प्रकरण आहे जे उघडकीस आलं आहे। पण अनेकदा त्या जिल्ह्यात हे घडत गेलं आहे। अनेक वेळा निष्पाप लोकांवर अशा प्रकारची क्रूर हत्या केली गेली आहे, पण ते आपल्या उघडकीस आलं नाही, हे ह्यावेळेस आलं आहे। पण हे वारंवार तिथे होतं आणि म्हणून त्यांचं नाव आरोपी म्हणून आलं पाहिजे। ज्या पद्धतीत हा गुन्हा करण्यात आला, ज्या पद्धतीत ही हत्या करण्यात आली, म्हणजे बघवत पण नाही आहे। काही लोक आता व्हॉट्सॲपवर लेख लिहित आहेत की ते बघितल्यानंतर रात्रभर लोकांना झोप आली नाही आहे, आणि हे सरकार निवांत आहे। आणि महाराष्ट्रात जर वारंवार मुलींवर अत्याचार होत असतील, निष्पाप लोकांवर जे ह्या सरकारचा भ्रष्टपणा उघडण्याचा प्रयत्न करतायत त्यांचा मर्डर होत असेल दिनदहाडे, जर निष्पाप दीन दलितांवर त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये जर मारहाण होत असेल आणि त्याच्यामुळे त्यांना हार्ट अटॅक होत असेल, तर नेमकं काय चाललंय? हे फक्त सत्तेसाठी हपापलेत। कायदा सुव्यवस्था पूर्णपणे कोलॅप्स झालाय आपल्या राज्यात, आणि ही लाजिरवाणी गोष्ट आहे आपल्या सगळ्यांसाठी। आणि कोणत्या कॉन्शन्सनी, कोणत्या मनानी, कोणत्या तनानी हे, मी तर म्हणते मुख्यमंत्र्यांनी पण राजीनामा दिला पाहिजे। ज्या पद्धतीने चाललं हे सगळ्यांना आरोपी म्हणून त्या गोष्टीत नेमलं पाहिजे, ही आमची मागणी, आणि आम्ही गप्प बसणार नाही आहोत। जवळपास 2.5 महिन्याआधी गृह विभागाला हे सगळे फोटोज जे आहेत, म्हणजे पोलिसांना 2.5 महिन्याआधी सगळे फोटो मिळालेले होते, ते तेव्हाच कदाचित गृहमंत्र्यांपर्यंत देखील पोहोचले होते। मग इतका वेळ का लागला 2.5 महिने? म्हणजे काल माध्यमांमध्ये जेव्हा ते फोटो आले त्यानंतर ही सगळी प्रक्रिया सुरू झाली, महाराष्ट्र हळहळला, पण 2.5 महिने लागतात या सगळ्यांसाठी? मग तेच, म्हणजे तुम्ही विचार करा किती शॉकिंग गोष्ट आहे की हे काय, म्हणजे ह्यांच्यात काय आहे का नाही, कॉन्शन्स आहे का नाही, ह्यांचं मन आहे का नाही, हा विचार, ह्यांच्या काही भावना आहेत का नाही, फोटो येईपर्यंत। आणि अर्थात CM आणि DCM कडे तर IB रिपोर्ट सारखा जात असतो, त्यांना 100% हे फोटो चार्जशीटमध्ये जोडण्यात आले होते, आणि ह्यांच्यापर्यंत ती माहिती घेऊन जाऊन सुद्धा त्यांनी हा आग्रह केला नाही। हे नक्की एकमेकांना पाठीशी घालायचा प्रयत्न करत आहे, तू माझं झाक मी तुझं झाकतो असा प्रयत्न या ठिकाणी चाललाय। कारण का एकूण एक वरपासून खालपर्यंत सगळे अतिशय करप्ट आहेत आणि सगळ्यांच्या हातावर रक्त आहे। कोकाटे कृषी मंत्री आहेत, त्यांच्यावरती देखील कोर्टाने शिक्षा सुनावली आहे आणि त्यांच्या देखील राजीनाम्याची आता मागणी होते। तुम्ही या मागणीकडे कसं बघता? नाही, नक्कीच सगळेच, मी तुम्हाला सांगते, ह्यांचे आमदार असतील, ह्यांचे मंत्री असतील, ह्यांचे खासदार असतील, एकूण एक करप्ट आहेत। कोर्टाचा आदेश येऊन सुद्धा राजीनामा देत नाहीत, म्हणजे तुम्ही विचार करा की हे कोणत्या लेवलपर्यंत हे लोक, म्हणजे ज्याला आपण म्हणतो थिक स्किन, घेंद्याच्या कातडीचे असतील, आणि कसला, म्हणजे लोकांचा आता अंत बघतायत का? महाराष्ट्राच्या प्रत्येक महिलेचा अंत बघतायत, प्रत्येक गरीबाचा, ज्याला आपण विसिल ब्लोअर म्हणतो, जो त्यांना उघड पाडण्याचा प्रयत्न करतो, त्यांचा तुम्ही अंत बघताय का? तुम्हाला सत्तेत राहण्याची पण काही हे नाही, अथॉरिटी राहिली नाही आहे, कर्तव्य राहिलं नाही आहे तुमचं, सत्तेत राहण्याची पण तुमची लायकी त्या ठिकाणी खरं तर राहिली नाही आहे। वारंवार हे होत असतं, होत आहे महाराष्ट्रात, आणि कोणीतरी ह्याची जबाबदारी घेऊन राजीनामाच नाही, जसं मी म्हणाली, सगळ्यांची नावं आरोपी म्हणून ह्या ठिकाणी यायला पाहिजेत आणि सगळ्यांना सजा झाली पाहिजेत। परत इलेक्शनसाठी उभं राहण्याची ह्यांची हिंमत नाही झाली पाहिजे। नक्कीच, खरं सर्वांना शिक्षा झाली पाहिजे, सर्वांना सहआरोपी देखील या प्रकरणामध्ये केलं गेलं पाहिजे, केवळ राजीनामा देऊन चालणार नाही, अशा पद्धतीचे मत जे खासदार प्रणिती शिंदे यांनी ABP माझाशी बोलताना व्यक्त केलं आहे। कॅमेरा पर्सन युगल दिसा, आफताब शेख, ABP माझा, सोलापूर।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.